चला बाळांनो, इक्विलॅटरलचे आज एक्झाम्पल घ्यायचे एक 2-3. चलो, नंबर 1. In an equilateral triangle, comma, prove that prove that 3 times square of 3 times the square of one side is equal to 4 times the square of one of its altitudes. चला, हे असे एक्झाम्पल असल्यानंतर पहिल्यांदा फिगर काढतात, त्याच्यानंतर गिवन, त्याच्यानंतर टू प्रूव्ह, त्याच्यानंतर प्रूफ. आपल्याला प्रूव्ह करायचं हे जे सेंटेन्स दिले ना ते प्रूव्ह करायचं आहे. थांबा, पहा जरा. ॲन इक्विलॅटरल ट्रँगल म्हणजे एक इक्विलॅटरल ट्रँगल. हे पहा, इक्विलॅटरल ट्रँगल ABC हा इक्विलॅटरल ट्रँगल. त्याच्या तिन्ही साईड इक्वल असतात बरं का. गिवन ट्रँगल ABC इज ॲन इक्विलॅटरल ट्रँगल. टू प्रूव्ह, टू प्रूव्ह नाही, आणखीन काय काय दिले बघू. 3 times द स्क्वेअर ऑफ वन साईड. तर वन साईड आपण AB पकडू बरं का, एक इज इक्वल टू 4 times द स्क्वेअर ऑफ वन ऑफ इट्स अल्टिट्यूड्स. तर पहा, इथून जर हा परपेंडिक्युलर काढला तर ती पहिली अल्टिट्यूड, इथून परपेंडिक्युलर काढला तर दुसरी अल्टिट्यूड, इथून इथं काढला तर तिसरी अल्टिट्यूड. म्हणजे हे परपेंडिक्युलर काढावं लागतील, पण वन ऑफ द म्हणलं तर एक अल्टिट्यूड काढू आपण. वी हॅव ड्रॉन म्हणजे कन्स्ट्रक्शन नाही, गिवनमध्येच AD परपेंडिक्युलर टू BC, AD परपेंडिक्युलर टू BC. आणि टू प्रूव्ह, आता काय प्रूव्ह करायचं बघा. म्हणजे AD अल्टिट्यूड आहे बरं का. हे वन साईड, हे बघा, हे वन साईड कोणती पकडली AB आणि अल्टिट्यूड कोणती पकडली AD. मग 3 times द स्क्वेअर ऑफ वन साईड. तर त्या साईडचा स्क्वेअर करा आणि त्याला 3 times म्हणजे 3 न मल्टिप्लाय करा, म्हणून 3AB स्क्वेअर. हे पहा, AB ही साईड, ABचा स्क्वेअर म्हणून स्क्वेअर ऑफ वन साईड आणि ह्याचं 3 times इज इक्वल टू, हे इज इक्वल टू 4 times द स्क्वेअर ऑफ वन ऑफ इट्स अल्टिट्यूड. तर त्या अल्टिट्यूडचा स्क्वेअर करा आणि त्याला 4 न मल्टिप्लाय करा, म्हणजे अल्टिट्यूड कोणती आहे AD. तर हे 4AD स्क्वेअर. सांगा हे काय होतं. 3 times द स्क्वेअर ऑफ वन साईड, हे 3 times द स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू 4 times द स्क्वेअर ऑफ अल्टिट्यूड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ. आणि हे जर एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं तर पुढचं एक्झाम्पल तर फार इझी आहे बरं का. प्रूफ आपण काय करू, या दोन ट्रँगलमध्ये जाऊया. इन ट्रँगल ADB हा अलीकडचा अँड ट्रँगल ADC पलीकडचा. या दोन ट्रँगलमध्ये नंबर 1 इन ट्रँगल ADB अँड ट्रँगल ADC. आता या दोन ट्रँगलमध्ये आपण मार्किंग करू. या ट्रँगलचं AB हे पहा आणि या ट्रँगलचं AC हे दोघं इक्वल आहेत का? हो, कारण काय AB आणि AC हा मोठा ट्रँगल जो आहे तो इक्विलॅटरल ट्रँगल आहे ना.
आणि इक्विलॅटरल ट्रँगलच्या साईड कशा असतात इक्वल, म्हणून ए बी इक्वल टू ए सी, या ट्रँगलचा ए बी या ट्रँगलचा ए सी इक्वल ए बी इक्वल टू ए सी. आणि ह्याला रिझन लिहूया साईड्स ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. म्हणून कारण ह्या इक्विलॅटरलच्या ट्रँगलच्या साईड आहेत आणि इक्विलॅटरलच्या ट्रँगलच्या तिन्ही साईड कशा असतात इक्वल. ह्या दोन ट्रँगलमध्ये हे दोघं इक्वल. पुन्हा ही साईड इक्वल टू ही साईड, ए डी इक्वल टू ए डी, कारण ए डी ही या पण ट्रँगलमध्ये आहे त्या ट्रँगलमध्ये आहे, म्हणजे कॉमन साईड आहे ना. ए डी इक्वल टू ए डी, याला रिझन कॉमन साईड. त्याच्यानंतर या ट्रँगलचा हा अँगल किती आहे बघावर, ए डी बी 90 डिग्री, आणि या ट्रँगलचा हा अँगल 90 डिग्री, म्हणजे हा 90 डिग्री, हे 90 डिग्री दोघं. अँगल ए डी बी इक्वल टू अँगल ए डी सी, हे दोघं इक्वल. ह्याला रिझन ईच 90 डिग्री. अँड सो हे पा हे राईट अँगल. आता अलीकडल्या ट्रँगलचा विचार करू बरं का. हे पा राईट अँगल म्हणून आर, आर म्हणजे राईट अँगल. हे राईट 90च्या समोरचा हा कोण आहे हायपोटेन्यूज, म्हणून एच हे हायपोटेन्यूज. आणि ही कोण आहे सांगा साईड, कारण हा हायपोटेन्यूज असला तर ही साईड असते आणि ही साईड असते बघा, म्हणून हा साईड, म्हणून आर एच एस. आणि बघा साईड इक्वल आहेत बघा. हे पहा ए बी इक्वल टू ए सी, ए डी इक्वल टू ए सी. आणि जेव्हा साईड इक्वल असतात त्यावेळेस ते दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून कोणता क्रायटेरियन, आर एच एस कॉन्ग्रुएन्स क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय होतात कॉन्ग्रुएंट. सो ट्रँगल ए डी बी कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल ए डी सी, हे दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट सिमिलर नाही बरं का. ट्रँगल ए डी बी हे पहा हे कॉन्ग्रुएंट, ट्रँगल ए डी सी, आणि ह्याला रिझन आर एच एस राईट अँगल हायपोटेन्यूज साईड कॉन्ग्रुएन्स क्रायटेरियन. तर हे राईट अँगल हायपोटेन्यूज साईड कॉन्ग्रुएन्स क्रायटेरियनच्या आधारे हे दोन ट्रँगल काय झाले कॉन्ग्रुएंट. आणि आपल्याला माहीत आहे दोन ट्रँगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर ह्या ट्रँगलचं ही साईड आणि ह्या ट्रँगलचं ही साईड, दोन ट्रँगल कॉन्ग्रुएंट तर त्याचं पार्टसुद्धा काय होतात कॉन्ग्रुएंट. तर ह्या ट्रँगलचा बी डी हा पार्ट आणि ह्या ट्रँगलचा डी सी हा पार्ट, हे दोघंसुद्धा कॉन्ग्रुएंट. सो बी डी इक्वल टू डी सी, बी डी इक्वल टू डी सी. आणि ह्याला रिझन सी पी सी टी, सी पी सी टी म्हणजे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. हे का हे कॉन्ग्रुएंट ट्रँगलचे पार्ट, दोन फॅमिली कॉन्ग्रुएंट. हे का हे दोन फॅमिली कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे हा ट्रँगल आणि हा ट्रँगल, तर त्यांची लेकरंसुद्धा कॉन्ग्रुएंट असते बघा. हे बी डी हे डी सी, हे लेकरंसुद्धा कॉन्ग्रुएंट. अँड दॅट इज सांगा हा बी डी आणि हा डी सी हे दोघं जर इक्वल असतील तर डीला काय म्हणतात सांगा, डीला काय म्हणता येईल आपल्याला. डी इज मिड पॉईंट ऑफ बी सी. दॅट इज म्हणजे या स्टेपचा अर्थ आहे का, दॅट इजचा अर्थ असा होता, या स्टेपचा अर्थ खाली लिहिलो आपण, डी इज मिड पॉईंट ऑफ साईड बी सी. अँड सो, आणि हा जर मिड पॉईंट असेल तर बी डी हा बी सीच्या अर्धा होत आहे ना, कारण हा डी हा मिड पॉईंट आपण प्रूव्ह केलं आहे, तर हा जो बी डी आहे तो बी सीच्या अर्धा होत आहे. अँड सो बी डी इक्वल टू 1/2 बी सी. सो बी डी इक्वल टू 1/2 बी सी. आणि ह्या बी सीला इक्वल कोण आहे बघा बरं, बी डी इक्वल टू 1/2, ह्या बी सीला इक्वल कोण आहे, तर ही बी सी ही पहिली साईड, ही दुसरी साईड, ही तिसरी साईड, तिन्ही साईड इक्वल आहेत ना, कारण हा मोठा ट्रँगल कसा आहे इक्विलॅटर. म्हणून बी सी म्हणजेच ए बी लिहिता येते आपल्याला, ह्या दोन साईड इक्वल. तर बी सीला काढून काय लिहू आपण ए बी, बी सी इक्वल टू ए बी. याला रिझन लिहा ए बी इक्वल टू बी सी, आणि हे बी डी इक्वल टू 1/2 ए बी, आणि ह्याला नंबर 1 द्या. हे जर एक्झाम्पल लक्षात आलं तर पुढचं लगेच आपल्याला त्यावर फ्रीज मिळाल्यासारखं मिळते बघा फटकन. चला हे मार्किंग करून घेऊया. हे दोन साईड इक्वल, ह्याला
मार्किंग आणि हे पण साईड कॉमन साईड आणि हा 90 डिग्री 90 डिग्री. तर हे राईट अँगल हायपोटेन्यूस साईड या पण ट्रँगलमध्ये हा राईट अँगल हायपोटेन्यूस साईड म्हणून RHS कॉन्ग्रुएंट क्रायटेरियन. दोन फॅमिली कॉन्ग्रुएंट म्हणून त्यांचे लेकरंसुद्धा कॉन्ग्रुएंट, त्याला काय म्हणतो आपण CPCT. आणि ह्याचा अर्थ D इज मिड पॉईंट ऑफ BC आणि ह्याचा अर्थ काय होतो BD इक्वल टू 1/2 BC आणि BCला इक्वल कोण आहे AB. आता नंबर 2, आता काय करू आपण ह्या अलीकडल्या ट्रँगलचा विचार करू. इन ट्रँगल ADB या ट्रँगलमध्ये इन ट्रँगल ADB हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ह्याला रिजन पायथागोरस थेरम. सो आता हे AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. पण ह्या BDची व्हॅल्यू किती आहे बघा. ह्या BDची काय खालचा BD, तर BD म्हणजे काय 1/2 AB. तर BDच्या व्हॅल्यू 1/2 AB तिथे टाकूया. सो AB स्क्वेअर इक्वल टू हे AD स्क्वेअर आणि ह्या BDची व्हॅल्यू 1/2 AB ब्रॅकेट स्क्वेअर आणि ह्या BDची व्हॅल्यू 1/2 AB. ह्याला रिझन फ्रॉम 1 and so AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस हे 1/4 AB स्क्वेअर. ह्या तिघांचा स्क्वेअर करू. 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, ABचा स्क्वेअर AB स्क्वेअर. आता या इक्वेशनमध्ये तुम्हाला त्रास कशाचा उरला आहे बघा बरं. तर या इक्वेशनमध्ये तुम्हाला ह्या 4चा त्रास व्हायला ना, हे मध्येच 4 आले बघा डिवायडेड बाय 4. म्हणून काय करू हे 4 काढून टाकण्यासाठी मल्टिप्लाइंग बाय 4 करू. मल्टिप्लाइंग बाय 4. तर 4नं याला तिघालाही मल्टिप्लाय करू. 4AB स्क्वेअर इक्वल टू 4AD स्क्वेअर. याला 4नं मल्टिप्लाय केलं, ह्याला 4नं मल्टिप्लाय करा, इथं पण 4नं मल्टिप्लाय करा. 4 × 1/4 AB स्क्वेअर. पहिला दुसरा तिसरा सगळ्याला 4नं मल्टिप्लाय केलं बघा आणि इथं 4 काय होतात कॅन्सल. सो 4AB स्क्वेअर इक्वल टू 4AD स्क्वेअर आणि प्लस इथं राहते कोण फक्त AB स्क्वेअर आणि ह्या प्लस AB स्क्वेअर इकडून काय होतं मायनस. सो 4AB स्क्वेअर मायनस AB स्क्वेअर इक्वल टू 4AD स्क्वेअर आणि ह्या दोघा सबट्रॅक्शन 3AB स्क्वेअर इक्वल टू 4AD स्क्वेअर. आणि ह्याचा अर्थ काय होते सांगा बरं. 3 टाइम्स स्क्वेअर ऑफ वन साईड AB म्हणजे वन साईड आहे बघा इज इक्वल टू 4 टाइम्स स्क्वेअर ऑफ अल्टिट्यूड. आणि हेच प्रूव्ह करायचं बघा. 3AB स्क्वेअर इक्वल टू 4AD स्क्वेअर आणि हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. ओके. तर हे फिगर काढा गिवन टू प्रूफ. आणि प्रूफ तर काय प्रूफ किती सिंपल आहे बघा. 2 ट्रँगलमध्ये गेलो आपण. ह्या 2 साईड इक्वल साईड्स ऑफ एन इक्विलॅटरल ट्रँगल. ह्या 2 हे तर कॉमन साईड आहे. हे 2 अँगल 90 डिग्री आहेत आणि म्हणून 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट. कारण साईड जर कॉन्ग्रुएंट असतील तर ते 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट असतात बरं का. आणि RHS कॉन्ग्रुएंट्स क्रायटेरियन आणि 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट म्हणून त्यांची लेकरंसुद्धा कॉन्ग्रुएंट. BD इक्वल टू DC. याचा अर्थ D इज मिड पॉईंट ऑफ BC अँड सो याचा अर्थ BD इक्वल टू 1/2 BC आणि हे BCला इक्वल कोण आहे AB. आणि ती व्हॅल्यू त्या पायथागोरसच्या ह्याच्यात टाकली. AB स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. BD म्हणजे काय 1/2 AB स्क्वेअर आणि त्याला सॉल्व केलं. चल दुसरं. आता हे एक्झाम्पल जर लक्षात आलं काय तर ह्याच्या पुढचं तर फार इझी आहे बघा.
नंबर 2, triangle ABC is an equilateral triangle of side 2A, full stop. Prove, find each of its altitude. Find each of its altitudes. आत्तासारखं पहा फक्त ॲन इक्विलॅटरल ट्रँगल, हे पहा हे 3 साईड इक्वल असलेला हा इक्विलॅटरल ट्रँगल, त्याला नाव देऊ ABC. अल्टिट्यूड्स म्हणलं बघा, अल्टिट्यूड्स म्हणजे हे 1 2 3 3 परपेंडिक्युलर टाकायचे त्याला अल्टिट्यूडमध्ये, पण आपण एकच काढू. गिवन ट्रँगल ABC is an equilateral triangle, full stop. हे अल्टिट्यूड एकच काढू बरं का, फुल स्टॉप. AD परपेंडिक्युलर टू BC. पुन्हा साईड 2A आहे बघा, तर ही साईड ABला 2A म्हणू, कॉमा AB इक्वल टू 2A. टू फाइंड टू प्रूव्ह म्हणलं नाही बरं का, टू फाइंड, कारण फाइंड म्हणले आपल्याला, फाइंड ईच ऑफ इट्स अल्टिट्यूड. तर एकच अल्टिट्यूड काढू म्हणजे सगळ्या अल्टिट्यूडची लेंथ सेम असते ना. तर ही AD इक्वल टू हाऊ मच. प्रूफ, प्रूफ नाही सॉरी, सोल्युशन नंबर 1. चला ह्या 2 ट्रँगलमध्ये जाऊ. मागचं एक्झाम्पल जर लक्षात आलं असेल तर हे फार इझी जातं बरं का. 2 ट्रँगलमध्ये, इन ट्रँगल ADB अँड ट्रँगल ADC, हे 2 ट्रँगलमध्ये, इन ट्रँगल ADB अँड ट्रँगल ADC, या 2 ट्रँगलमध्ये AB इक्वल टू AC, या ट्रँगलचं AB आणि या ट्रँगलचं AC, हे दोघं इक्वल, AB इक्वल टू AC. ह्याला रिझन साइड्स ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रँगल, कारण ह्या इक्विलॅटरल ट्रँगलच्या साईड आहेत आणि इक्विलॅटरल ट्रँगलच्या साईड कशा असतात, इक्वल. पण AB इक्वल टू AC. त्याच्यानंतर AD इक्वल टू AD, ह्या ट्रँगलचं AD, या ट्रँगलचं AD, कॉमन साईड AD इक्वल टू AD. कॉमन साईड. पुन्हा या ट्रँगलचा हा अँगल हे दोघं इक्वल, ईच 90 डिग्री. अँगल ADB इक्वल टू अँगल ADC, अँगल ADB इक्वल टू अँगल ADC, ईच 90 डिग्री. अँड सो 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट होतात, कारण साईड इक्वल आहेत बरं का. साईड जर इक्वल असतील तर कॉन्ग्रुएंट असतात, आणि साईडचा रेशो जर इक्वल असेल तर सिमिलर असतात. म्हणून हे 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट. ट्रँगल ADB कॉन्ग्रुएंट टू ट्रँगल ADC, आणि ह्याला रिझन RHS. RHS म्हणजे राईट अँगल हायपोटेन्यूज साईड. हे झालं ह्याच्यात, ह्या ट्रँगलमध्ये राईट अँगल हायपोटेन्यूज साईड, आणि RHS कॉन्ग्रुएंट्स क्रायटेरियन. अँड सो 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट, तर त्यांचे लेकरसुद्धा काय होतात, कॉन्ग्रुएंट. म्हणून हे 2 ट्रँगल कॉन्ग्रुएंट, तर ह्या ट्रँगलचा BD आणि ह्या ट्रँगलचा DC, त्याचे पार्टसुद्धा कॉन्ग्रुएंट होते बघा. सो BD इक्वल टू DC. ह्याला रिझन पार्ट्स CPCT. CPCT म्हणजे करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स. अँड दॅट इज, हे दोघं इक्वल. ह्याचा अर्थ काय होतं, BD आणि DC जर इक्वल असतील तर Dला काय म्हणतात, मिड पॉईंट. D इज मिड पॉईंट ऑफ BC. D इज midpoint of
बी सी अँड सो जर हा डी मिड पॉईंट असेल तर हा बी डी ह्या बी सीच्या कसा होतं हाफ. सो बी डी इक्वल टू 1/2 बी सी. आणि हे बी सीला इक्वल कोण आहे सांगा. तर बी सी ही काय साईड आणि ह्या तिन्ही साईड कशा असतात इक्वल. ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. तर बी सी म्हणजे कोण ए बी. अँड सो बी डी इक्वल टू 1/2 ए बी. ह्याला रिझन लिहा बी सी इक्वल टू ए बी. अँड सो बी डी इक्वल टू 1/2 इंटू ए बीची लेंथ आपण किती पकडल्या. तर आपल्याला साईड किती दिली आहे 2a. म्हणून हे साईड 2a अँड 2 2 कॅन्सल. सो बी डी इक्वल टू स्मॉल ए. बी डी इक्वल टू स्मॉल ए. तर हे साईड दिली होती आपल्याला ए आणि आपण बी डीची व्हॅल्यू काढली स्मॉल ए. आता ए डी काढायचं आपल्याला. फाइंड ए डी. तर या ट्रँगलमध्ये जो इन ट्रँगल ए डी बी या ट्रँगलमध्ये नंबर 2 इन ट्रँगल ए मागच्या एक्झाम्पलसारखंच आहे बघा हे. ए डी बी ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. ह्याला रिझन पायथागोरस थेरम. टाका. ए बीची व्हॅल्यू किती आहे 2a ब्रॅकेट स्क्वेअर. ए डी माहीत नाही आणि बी डीची व्हॅल्यू किती आहे ए. हे पाहे ए बीची व्हॅल्यू किती आहे 2a जे की आपल्याला दिले आहे साईड. आणि बी डीची व्हॅल्यू किती आहे ए. म्हणून ए बीची व्हॅल्यू 2a बी डीची व्हॅल्यू ए आणि ए डी माहीत नाही बरं का. ए डी हा अल्टिट्यूड आहे. अँड सो ह्याचा स्क्वेअर करा 4a स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस इकडून काय होतं मायनस 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर. अँड दॅट इज ए डी स्क्वेअर इक्वल टू ह्या दोघं सबट्रॅक्शन किती येतं 3a स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर रूट. घ्या स्क्वेअर रूट. ह्याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर ए डी. ह्याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर रूट 3 आणि ह्याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर ए. ह्याचं निघत नाही म्हणून रूट 3. याचं किती ए आणि हे ए डीची व्हॅल्यू ए. अँड सो पहिली अल्टिट्यूड किती आहे रूट 3 आहे. ही एक अल्टिट्यूड रूट 3 आहे. दुसरीसुद्धा रूट 3 आहे आणि तिसरीसुद्धा रूट 3 आहे. अँड सो ईच ऑफ इट्स अल्टिट्यूड्स किती असेल रूट 3. अँड सो ईच ऑफ altitudes of an equilateral triangle is root 3a. मागच्या एक्झाम्पलसारखंच एक्झाम्पल आहे. तर हे 2 एक्झाम्पल आणि आता उद्या एक आपण म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता तिसरं एक्झाम्पल घेणार आहोत. तेही इक्विलॅटरल ट्रँगल्सचं आहे. चला आज 2च घेऊया. बाय.